हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. मुंबईला आलेलो आम्हाला 2-3 दिवस झालेले आहेत आणि मुंबईला येऊन पहिल्यांदाच मी साडी घातलेली आहे, बघू शकता. आणि ही एकदम हलकी फुलकी साडी असल्यामुळे त्या मला एवढं काय हे नाही वाटत, नाही का? असं नाही तर मला साडी अजिबातच एकदम ओझं वाटतं, पण आज हलकी फुलकी साडी आहे, घातल्यासारखी पण वाटेना, त्यामुळं मग जरा बरी वाटते, छान वाटते जरा. तर मुंबईला येऊन 2-3 नाही 8 दिवस होत आलेले आहेत, म्हणजे उद्या होतील 8 दिवस. रविवारीच आलो आम्ही मुंबईला. तर म्हटलं की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा इकडचा, कारण भरपूर लोकांना माहितीच नाही आम्ही मुंबईला आलेलो. कारण माझे अगोदरचेच व्हिडिओ जे आहेत ते मी टाकते, त्याच्यामुळं तर भरपूर जणांना माहितीच नाही की मी मुंबईला आलेली आहे, कारण अगोदरचेच व्हिडिओ मी टाकते, कारण तिकडचे व्हिडिओ जे आहेत ते टाकते, त्याच्यामुळं माहीत नाही आहे. तर आता चला आवडते. मी आज स्वयंपाक बनवायला मी घेतलाय, पण भाजीला मी काहीच नाही आणलं काल, तर त्याच्यामुळे मी टाकलेली आहे हे केसावर भांडी ती बाई ओरडते. तर मी ना काहीच नव्हतं भाजीला आणलं, तर जे घरात आहे राशन वगैरे पण नाही भरलं, कारण गेल्या महिन्यातलंच राशन आहे, त्याच्यामुळे राशन वगैरे भरलं नाही, भरायचं मला हे संपल्यानंतर. तर भाजीला काहीच नाही आणलं, त्याच्यामुळं मग ते हे असतं ना, आम्ही तुम्हाला दाखवते, हे टाकलंय मी, त्याला काय बोलतात, मिक्स. हे थोडंसं होतं, मूग थोडे होते हिरवे आणि हे पण होतं. तर अगोदर मूग टाकले, नंतर बघितलं तर मला हे दिसलं, काय बोलतात त्याला, अख्खा मसूर. तर मग त्याच्यासोबत ते पण टाकलं. तर आता तो भिजत होतोय, तोपर्यंत आपलं पीठ वगैरे मळून घेते मी. तर आज बनवणार आहे मी पोहे, आणि भाजीला काय नव्हतं आणलं, त्याच्यामुळं मग घरामध्ये जे होतं तेच भिजायला टाकलं सकाळी, आणि मग त्याची भाजी करते. आणि इथं मी पोहे पण बनवणार आहे, कारण नाश्त्याला आज पोहे बनवायचे म्हणून, कारण आज पण संडे म्हणून नाश्त्याला पोहे बनवायचे. तर छानपैकी मी इकडं पीठ पण मळून ठेवलेले, इकडं पोह्याची तयारी करून ठेवलेली आहे, आणि इकडं भाजी टाकलेली आहे. सगळे कामं सोबतच चाललेली आहेत. तर पोरं वगैरे उठलेत माझे मगाशीच, तर आता त्यांचं आवरायचं चाललंय, तोपर्यंत माझं इथं होते. तर तुम्ही बघितलं असेल की माझा आज मूड जो आहे तो खूप अपसेट आहे. जरी म्हणजे मूड चांगला असला ना तरी पण आठवणी वगैरे येतात ना, तर त्याच्यामुळे अजूनच कसं तरी होतं, फिलिंग एकदमच ही होऊन जाते. माहेर राहून कधी पण आलं ना आपण, तर कधी पण तुम्ही बघा, आपला मूड 2-3 दिवस लागतच नाही, मन 2-3-4-8 दिवस मनच लागत नाही. जो आपलं तिकडचं जे हे असायचं तेच आठवतात, सारख्या गोष्टी. आणि माहेरचे दिवस आहे ना भुरकन उडून जातात, अजिबात राहत नाही आणि पटापट जातात. म्हणजे असं वाटलं पाहिजे की अरे मी आत्ताच तर आले आणि आता झालं पण असं. आणि इकडचे सासरचे दिवस चालतात, एक दिवस जड जातो पार, कधी असं होतं. तर आज माझं तसंच झालं, म्हणजे फिलिंग एकदम अशी भरून आल्या मला, आणि लय असं एकदमच असं रडायला आलं. तर कधी दादांच्या शब्द जे आहेत ते आठवतात. कधी मी बघा, कालच्या व्हिडिओमध्ये माझा इंस्टाग्रामचा एक व्हिडिओ जो आहे तो भरपूर व्हायरल गेला. भरपूर म्हणजे 24 तासात त्याला 1.3 मिलियन असे व्ह्यूज होते, आणि 55,000पर्यंत लाईक्स गेलेले 24 तासामध्ये. तर 2 दिवसामध्ये त्याला 2 मिलियनपर्यंत व्ह्यूज गेले, आणि 80-90 हजारापर्यंत लाईक गेले. तर त्याच्यामध्ये जे बोललेत ना दादा, तर ते मला, त्यांना कधी पण असं हातात पैसे ठेवतात माझ्या जाताना, दुसऱ्यांना कोणाला नाही, पण माझ्यावरती जास्त जीव आहे. आणि हातात पैसे ठेवणार, त्यांना म्हणलं नको आहेत माझ्याकडं, तर तरी पण म्हणणार मी आहे तोपर्यंत मजा करायची, मी नसल्यावर ती गोष्ट वेगळी आहे. मी नसल्यावर मग मी आहे तोपर्यंत म्हणजे करून घ्यायची, कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं. आणि माझं तिकीट पण त्यांनीच काढून दिलं, रिझर्वेशन वगैरे. त्यांना रिझर्वेशनसाठी पण पैसे 1600 रुपये त्यांनी दिले होते,
त्यानंतर मला खर्चायला पैसे आहेत का, किंवा तुला तिथं काही गरज लागली तर ते मला तू सांग किंवा फोन कर एक, असं बोलतात मला नेहमी. आणि जाताना पण दोन म्हणजे जाताना पण हे करतात, पैसे देतात हातात. नको बोललं की मग परत तसं बोलतात. मग त्या गोष्टी आठवून त्या गोष्टी हे करून ना मला असं मन भरून येतं ना, काय सांगायला म्हणजे विचारूच नका काय सांगायचं ते. आणि प्रत्येकाचं आता त्या कमेंट, आता माझ्यासारखं तुमचं पण असेल. आपल्याकडं म्हणजे मुलगी, आता मी तर नाही जात 4 व्हीलरमध्ये, कोणती पण मुलगी म्हणजे घरात तिच्या आनंदाने सुखाने नांदत का असाना, तिच्या घरी 4 व्हीलर असाना, पण बापाचा जीव जो असतो ना तो तिच्यामध्ये असतो. नाही माझ्याकडनं घे, तुझ्याकडं असू दे, पण माझ्याकडनं हे तिला फुल नाही फुलाची पाकळी ही घे, बापाचं प्रेम म्हणून. तर ह्या गोष्टी असतात. कारण भरपूर कमेंट तशाच होत्या, भरपूर म्हणजे भरपूर सगळ्या कमेंट तशाच होत्या. माझे पप्पा पण असंच करतात, माझे पप्पा पण असंच करतात. तर माझ्यासारखं तुमचं पण असेल. आणि प्रत्येक काय बापन लेकीचं हे नातं जे असतं ते असंच असतं, बरोबर. तर त्याच्यामुळे ते कधी कधी असं आठवतं मला, आणि त्याच्यामुळं असं रडू येतं की नाही, मग ते काय सांगायला आणि विचारायलाच नको अजिबात. तर आता चला, इथं मी पोहे वगैरे बनवून घेते, कारण मिस्टरांचे वगैरे आंघोळे होत आलेले आहेत आणि त्यांना मग नाश्ता करायला दिलं पाहिजे पटपट. तर चला आता मी बनवून घेते. चला आता पोहे आपले झालेले आहेत बनवून. कसे झालेले आहेत नाश्ता करायला या सर्वांनी. आज नाश्त्याला बनवलेले आहेत पोहे, भाजी, चपाती आणि मिक्स असे एक प्रकारे आपण कडधान्यच म्हणूयात, मिक्स कडधान्याची उसळ बनवलेली आहे. तर छान झालेला आहे आजचा नाश्ता. चला पटकन जेवूया.